ते आज कल्याण पूर्व पुनालिंक रोड येथे हॉटेल गणेश भवन याच्यावरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची तडक कारवाई करण्यात आली। आपण पाहू शकता की इथे जेसीबी वगैरे आणि सर्व त्यांच्या सगळ्या मशिनरीज वगैरे तोडण्यासाठी आले। आपण या आपल्यासोबत आहे हॉटेलचे मालक, आपलं नाव काय साहेब? प्रशांत बनसोडे. प्रशांत बनसोडे हॉटेलचे मालक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया की आपल्याला या प्रकारे काय नोटीस देण्यात आली होती काय? शासनाकडून आम्हाला नोटीस मिळाली होती, पण त्यामध्ये कारण असं दिलंय की सदरची जागा ही गुरुचरण क्षेत्रात येते आणि शासकीय जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। या कारणास्तव आम्ही तुमचं बांधकाम निष्कासित करू। परंतु आमचा मुद्दा असा आहे की हा संपूर्ण परिसर खडेगोलवलीचा हा गुरुचरण क्षेत्रात येतो। इथे रेसिडेन्शियल, कमर्शियल सर्व प्रकारची वस्ती आहे, सगळ्यांचे टॅक्स पावते आहेत, सगळ्यांचे लाईट बिल येतात, सगळ्या प्रकारची वस्ती इथं असताना फक्त आमच्याच आस्थापनेवर अशा प्रकारची कारवाई का केली जाते? जेव्हा कारवाई झाली, जेव्हा बुलडोझर चालवण्यात आला तर आतमध्ये काही लोक होते, त्यांनाही इजा झालेली असं ऐकलं। शासनाने मुळामध्ये नोटीस दिली ठीक आहे, परंतु यांचं इंटरेस्ट एवढा आहे की आतमध्ये आमचे जे नाईटचे कामगार होते, नाईट करून झोपलेले होते, ते उठले की नाही काय ते न बघता, MSEBला न कळवता आणि जे विजेचं कनेक्शन आहे ते न काढता डायरेक्ट यांनी तोडकाम सुरू केलं। आतमध्ये आमचा जो एक कर्मचारी झोपला होता त्याच्या अंगावर दगड पडला होता विटेत आणि त्याला जखम झाली। त्या अशा पद्धतीने यांनी निष्काळजीपणाने, अगदी एवढा काय इंटरेस्ट आहे यांचा की गेल्या दीड वर्षात 2 वेळा यांनी कारवाई केली। जेव्हा तुमच्या जे वर्करला जी दुखापत झाली आहे त्याला दवाखान्यात वगैरे नेण्यात आलंय की नाही? यांनी तर काही विचारपूस केली नाही। आम्ही आमच्या पद्धतीनेच त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार करून घेऊन आलो। आता तुमचे जे आहारवाले किंवा तुमचे हॉटेल असोसिएशनवाले तुमच्या मदतीला जाऊन येणार आहेत की नाही, की आपण आपला संपर्क झालाय की नाही त्यांच्याशी? आमचा संपर्क चालू आहे, बोलणं चालू आहे, परंतु आमचं बोलणं होऊच द्यायचं यांनी वेळ देत नाहीयेत। आमच्यावर डायरेक्ट धडक कारवाई तर यांनी हे करून सुरू केलेली आहे। धन्यवाद। आपण बघत आहात कल्याण डोंबिवली नगरपालिकेची ताजीच आता एक घटना घडली होती की एका घरात बाई झोपली असताना तिला सील ठोकला होता घराला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे पाहिले नाही की घरामध्ये कोण आहे की नाही। त्यानंतर आपण पाहू शकता की धडक कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची चालू आहे। काय नाव आहे त्यांचं आणि आजची कारवाई दुसऱ्यांदा या बारवरची कारवाई केली की काय? आम्ही रवींद्र काळुकांत जोंधरे, प्रभारी अप्पर मंडळ अधिकारी कल्याण, आज दिनांक 27/3/2024 रोजी सत्यम बारवर कारवाई तोडक कारवाईचे आदेश झाल्याने तोडक कारवाई करत आहे। ही जागा सर्वे नंबर 49 खडेगोळवलेली असल्याने आणि गुरुचरण जागेवर असल्याने या बारवर यापूर्वी दिनांक 20/8/2025 आणि 21/8/2025 रोजी महानगरपालिका आणि महसूल विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती।